ही परांडा किल्ला आहे। तुम्हाला ही सगळी माहिती सांगतो, तर बिनाकामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ। तर परांडा ही किल्ला बहामनी साम्राज्यामध्ये महमद गवान ह्या सरदाराने बनवला होता। ह्या किल्ल्याला भुईकोट किल्ल्यांचा राजा म्हणले जाते। या किल्ल्याच्या संरक्षणासाठी हे खंदक केलेलं आहे। या खंदकाचं कारण काय, तर ह्याच्यामध्ये पाणी सोडलं जायचं आणि त्या पाण्यामध्ये मगरी सोडल्या जायच्या, जेणेकरून शत्रू वर येता कामा नये। हे परत होतं खात्यानं नवीन बांधला दरवाजा, या अगोदर असं नव्हतं। आधार कार्ड अनिवार्य आहे। ही पहिला दरवाजा आहे, याच्या आतून आपण आलो आतमध्ये। ही पहिलं पटांगण, या ठिकाणी शत्रूवर पहिला हल्ला व्हायचा। ही पहारेकरांच्या खोल्या द्या, तर पहारेकरी असायचे। ही तोफा ठेवायची जागा। ही मेन दरवाजा होता। तुटलाय सगळा। ही सज्जा आणि शेजारी 2 व्याल चित्र आहे ते। तोफा बघू, तोफाची तोंड ही बघ। वर जाऊ बघू जरा वर। पायऱ्याचे बघितलं का उंची कशी, तेव्हाची लोकच तेवढी धिप्पाड होती ना। हे बघा, ही चाऱ्या, त्याला चाऱ्या म्हणते, ती चाऱ्या। आणि ह्याच्यामध्ये ही बंदुकी ठेवायला जागा होती। नंतर तसल्या बारक्या तोफा। हे गाई कसं आहे, इथनं हल्ले करायचे। मी तर वर आलो आता। इथनं जागा का पलीकडे जायला, इथनं आहे थोडी बारकी जागा, इथनं जाऊ। ही खंदक आहे ती, मग आता कळलं। ह्याच्यामध्ये मगरी वगैरे ठेवायची तसली जलचर, जेणेकरून पलीकडनं जरी शत्रू आले आत तरी तर ती मगरीच्या भ्यानं कोणी येणार नाही आतमध्ये। लय खतरनाक टेक्निक वापरले त्या। हे बघितलं, ही मेन मैदान आहे पहिलं। इथंच शत्रू आले ना, पहिला शत्रू इथं आला ना, इथंच त्याला दाबून मारायची मधीच। दरवाजा तिकडे दिसते काही, असं दिसणार ना दरवाजा। बरं जाऊ पहिल्यांदा। जबरदस्त मेंटेन केलंय, परत तो खात्याकडे होत नाही। हे इथं पूर्ण सैनिक बसलेली असायची, इथं सैनिकांची जागा होती। इथनं पूर्ण निगराणी असायची, बघितलं। बघा, ही मेन गेट आहे। इकडं खाली काय, ही पण बघा, ही सगळी इथनं बंदुक्यानं तोफा ठेवायची जागा आहे ती। ही सगळं सैनिकांची जागा आहे, ए टू झेड चाऱ्या आहेत, सगळ्या चाऱ्या। ह्याला चाऱ्यामध्ये ती जंग्या चाऱ्या। मी इथं आलतो, आज जुम्मा आहे। जुम्म्यामुळे आज आतमध्ये एक मस्जिद आहे, तिथे लोक आहेत तिथे। चला आता इथनं उतरू। आईला काय जबरदस्त लांबच्या लांब पायऱ्या आहेत, लय मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत।
आणि सगळ्या तोफा बघा, तोफा किती आहे तिथं. ही परांडा किल्ला ना खास तोफामुळे फेमस आहे. बाई तोफा बघितला, तोफा बारक्या बारक्या तोफा. आणि ही आहे मेन दरवाजा. बघितलं, इथनं ती तेल बिल सोडा जागा असायची, गरम पाणी तेल सोडायची इथनं. ही दरवाजा तेव्हाच्या दरवाजा ती. मला वाटलं हीच मेन दरवाजा आहे. इथं दरवाजा नाही, इथं भुलभुलैया दरवाजा आहे. दुसरा दरवाजा इकडे आहे मेन. हे बघा, ही बुरुज किती मोठा आहे. कसलं मोठं बुरुज आहे. दरवाजा आहे, कोणाला कळलं का इकडे दरवाजा आहे म्हणून. इकडे अजून एक बुरुज. हे सगळं बोजून गेलं. हे पण देवड्या होत्या अगोदर. हे सगळं पडलं इथलं. इकडे जे चुई 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 आवाज लागला ना, हे मोठं बावळाचे सगळे. मोठं बावळाचे सगळं तिकडं. इकडे जायचं ना आपल्याला, माघारी जाऊ आपल्या आपण इकडे. काय जबरदस्त आहे, मेंटेन केलं आहे सगळी. हे काय लोखंडाचं सगळं. ही तोफा घेतो व्हायला. खतरनाक तोफ आहे ही. तोफ गोळे बघितला, गोळा कसा असते, हे असं गोळा असते तर जबरदस्त गोळा ती. इथं मगाच गेलो तुम्ही, सगळा आवाज आला येतच. ही मस्जिद आहे आणि इथं पण काहीतरी असं मुस्लिम धर्माचं काहीतरी आहे. पण
इकडून जाऊ आपण, बघूयात ना. हे सगळं सैनिकांसाठी होतं. हे सगळं तरी बघूया आपण आतमध्ये जाऊन. इकडून जाऊ. आणि इकडं काय खतरनाक. अरे बापरे, इकडे लागले खतरनाक अंधार आहे सगळा. एक मिनिट, मी जरा काय करतो, लाईट चालू करतो. काय पलीकडे अजून आत जायला रस्ता आहे का? असेल पण रिस्क आहे तुला. जाऊ काय? कसलं खोली ती. काय तर गुप्त खोली ती. खतरनाक आहे बाई. इकडे बी निघत नाही ती. अरे भ्या वाटतं रे, एकटं असलं ना असं भीती वाटते मला. खतरनाक. आता जाऊ दुसरीकडे. सैनिकांच्या खोल्या ती इथं नाही तसली एक जागा. गुप्त खोली ते सगळे. किल्ला लय मोठा आहे. हे हौद आहे पाण्याचा. आणि इथं मस्जिद आहे. ह्याचा अर्थ इथे त्यांचं ते वजू करण्यासाठी असायचं पाणी. पलीकडे मस्जिद आहे माहिती आहे ना पाठीमागं. इथं मूर्त्या ठेवलेल्या. हे काय? तीच आधी वाटतं गुप्त खोली. हाय तर जायला जागा, पण सगळं हे झालंय, पडलेलं आहे. मग कोणाला वाटलं इकडे खोली आहे म्हणून? कोणतं म्हणलं का इकडे खोली आहे? हां, वट बघायची ना, तर गेलो सातमध्ये मी. या मूर्त्या बघा. ही भग्नावस्थेतल्या मूर्ती आहेत सगळे. सापाई कडला. गणपती बाप्पा. जरा हात वगैरे हे तोडले ते बाई, तुटलेला आहे. हल्ले केलेले तेव्हा. युद्धामध्ये सगळं तोडलेलं आहे. आणि हे असल्या रंगावरनं, ही जी रंग आहे ना ह्याच्यानं ओळखायचं. हे असल्या रंगावरनं ही मुघलांनी केलेलं आहे. निजामशाही, आदिलशाही असल्या लोकांनी. एक तेव्हाच्या काळाचा शिलालेख आहे. कुठली भाषा आहे? फारसी भाषा म्हणते ती.
ही मस्जिद किती भारी दिसते बाई. इतिहासामधल्या गोष्टी बघायचं ही माझं महत्वाचं कारण आहे. पूर्ण इतिहास कळते, रिअल मध्ये कसा होता इतिहास आपल्याला. आता पुढच्या ठिकाणी जाऊ. आता ही गुप्तखोली बघितली पाहिजे ना, गुप्तखोली. आता नेक्स्ट लोकेशनला जाऊ, वर जाऊ. पायऱ्या बाई कसं भारी ते. मला तर ती राजा टाईप फिलिंग यायला लागली. ही दरवाजा इथून आपण आलो. ही वरच्या सगळं सज्जा इथे. सज्जा म्हणजे माहिती आहे ना, बाल्कनी. बाल्कनी इथे पलीकडे ऊन आले ना, तर हिले सीन बाहेर दिसला असतं मस्जिदीचा. पलीकडे पुढे ऊन आहे. ही मग सांगितलं सगळ्यात चर्या, ते सगळ्यात चर्या जंग्या. ही सगळी सैनिकांची बसची जागा इथं आहे. त्या मस्जिद किती भारी आहे बाई. वर जाऊ हळूहळू. एकदम टोकाला चाललो आपण आता. मेन जिथं आयुष्यपत इथं खतरनाक आहे. इथं तर मला वाटलं नुसतं वरचा भाग दिसतंय, वाटलं मला फक्त ही शहर. आणि इथे खतरनाक तोफ पण आहे. तोफच्या अगोदर पहिल्यांदा इथला व्ह्यू घेऊ एन्जॉय करून. पूर्ण परांडा दिसते. ही जी आहे ना, ती पहिली तटबंदी आहे, आणि ही दुसरी तटबंदी, आणि तिसरी त्याच्यामध्ये ती खंदक. आणि ह्याला काय तर म्हणते ती, नाव विसरून गेलो मी. ही दाखवतो मला. ह्याच्यामध्ये काहीतरी तेल ठेवायला असतं जागा आहे, त्या तोफीत टाकायला. ही तोफ आहे. कसली खतरनाक तोफ दिसते. लोका जवळनं बघू. एवढं उन्हामध्ये अजून तापली नाही बघितलं. कारण का तापली नाही, कारण ह्याच्यामध्ये तसली ती धातू असायचं, मिश्र धातू. त्याच्यामुळे ही कधी तापत नाही, किती ऊन असू दे. कसं नक्षी किती भारी काढते तुम्ही. होय, एकदम स्मूथ आहे, एकदम स्मूथ. किती लांब आहे. याच्यावर असलं काही शिला लिखलेलं आहे, ती फारसी अरबी भाषेत. त्यांची भाषा काही कळते, आपल्याला काय कळत नाही भाषा. ह्याच्यावर काही सिंह आहे. सिंह कसा दिसतो, कसा केला बघ सिंह. हिला हे काय तोडला काय सिंह, तोडलेला आहे सिंह. जबरदस्त तोफ आहे. कसली मोठी मोठी तोफ आहे. कुठे आत ना गोळा टाकायचा दिसत पण नाही, किती लांब होईल. मेन बुरुज आहे, पहिला बुरुज मेन. ही काय इथनं वेगळा उतरायचं होतं काय. उन्हामुळे का नाही मला चांगला सीन घ्यायचं नाही खरं तर. ही सज्जा बाल्कनी आणि ही रस्ता आहे. बघितलं दरवाजा कसं कुठं नाही तर. माझा इथून जाऊ, तुम्हाला दाखवतो नीट क्लिअर कट.
कशी बलकणी आहे इथनं कळतंय कोण कुठं आहे सगळं दरवाजा दिसत असं आहे. मी आलो होती तिथे मेन दरवाजा आहे तिथनं असं चालत असं ही दुसरा दरवाजा आणि मेन दरवाजा इथपर्यंत आलो बाई. कसली रचना केली बघितलं ही जबरदस्त. म्हणजे सगळे पूर्ण या ठिकाणी सगळे सैन्य असते इथं. शत्रूला की डायरेक्ट त्याच्या अंगावर धावा. इथनं आता बघू आता इथनं मस्जिद दिसते की ना असं म्हणते ती. थांबा जरा भारी चांगलं स्टोरी घेऊ असं म्हणते ती की इथं अगोदर मंदिर होतं या मस्जिदच्या ठिकाणी. ते मंदिर पाडून मस्जिद बांधलेले. वा आता हे समोर जे दिसते ना तिथं पण एक तोफ दिसते इथनं मला. तिकडे जाऊ आता. चलो देऊन लागले बेकार. तुम्हाला म्हणलं ना मी त्या पुढच्या तोफाकडे पण नेतो. तोफाकडे नेतो तुम्हाला. ही बघितलं ही तटबंदीवरची ही जे दिसतंय ना सगळं हे जे दिसतंय ना हे सगळ्या सैनिकांना बसायला आणि इथं उभं राहायची. सैनिक इथं उभं राहायची आणि इथं बंदूक धरून अशी मी कसं उभारलं तसं बंदूक धरून इथं उभं राहायची. इथं डायरेक्ट बंदूक आणायची छर्रे वगैरे तसलं. इथं दुसरी तोफ दिसायला लागली. हा दुसरी तोफ हे बारकी तोफ पाहिले. आणि बुरुज आहे आणि खाली खंदक. अजून दुसरा बारका बुरुज. प्रत्येक तटबंदीला बुरुज होते. हे खालची जी तटबंदी आहे ना तिचं बुरुज आहे ती आणि ही बुरुज दुसरी तटबंदी म्हणजे मोठी जी तटबंदी आहे ती जी बुरुज आहे. असं आहे कन्स्ट्रक्शन त्या टायमाला लई खतरनाक होतं. जबरदस्त लई. आता काहीच ना खाली उतरू उतरायला आहे तेव्हा चांगल्या पद्धती चांगल्या आहेत पायऱ्या. मस्त आहे. भारी काही पुढी बघा आता किती वेळ मला बघणार तुम्ही. ही पायऱ्या इथून येते वर चालायला. पलीकडे इथून जाऊ. इथून चढू की वर आहे काय काय इथं पण बसून गोळ्या गरम तेल टाकायला जागा आहे सगळी. चला बापरे आता वर अजून कुठले तोफ असणार. अरे आहे ह्या बोरच्यावर दुसरी तोफ अजून. असं दाखवत इथं माझं सावड पडायला लागली. खतरनाक तोफ आहे पण. लिहिलं काहीतरी दिसत नाही पण नीट. तुटले सगळं तोडलेलं आहे. जबरदस्त आहे. ही तोफा दिसतं नाही. तोफा फिरवा पूर्ण जागा आहे. 360 अँगलमध्ये तोफा फिरवल्या जायच्या 360 मध्ये. दारू गोळा वगैरे ठेवायला जागा आहे. दारू गोळा ठेवायला जागा. दारू गोळा वाती बिती लावायला इथनंच.
खंदकात आत दिसायला पाणी आला. अजून एक खंदक बघा ती मगरी असं ज्या खंदकामध्ये. आणि प्रत्येक बुरुजावर ना तोफा द्या. ये दुसरी अजून नवीनच पुन्हा लोखंडी ही चकत्या असं जावं दिसतं का ही चकत्यामध्ये आहे. ही जोडून 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 बनलेलं आहे दिसतं बाई लाईनी. ही चकत्या असं द्या. जबरदस्त आहे पण. ही पण एक बाल्कनी आहे. खतरनाक आहे. कसला व्ह्यू भारी दिसत ना. मस्त आहे. म्हणून तर राजा राणी बाल्कनी घेऊन बसायची असं व्ह्यू घेण्यासाठी. जबरदस्त आहे. पूर्ण किल्ला दिसतंय योगा. आतमध्ये सगळं बाकीचं पडलेली बिल्डिंग आहे त्या. फक्त जी कडकडची येते ना तटबंदी ती मेन ती राहिले. आता इथं कसं माहिती आहे का, इथं पण खतरनाक सिस्टम आहे बघा. इथनं गपचूप उतरायचं आणि इथनं खाली यायला रस्ता आहे बघा. बघितलं खाली यायचा रस्ता. काय अडचण आली इथनं पळत जायचं गुप्तरीतनं यायचे आणि इथनं खाली जायचे. इथल्या तोफांचं कलेक्शन एकदम भारी कलेक्शन आहे बरं काही. ही तोफ जोरची जोर तोफ असली बघा. ही बघा फिरवायला कसं असायचं. ही वात लावायला असतं वात. किती गार आहे बघितलं. तुम्हाला सांगितलं मी मग याचं गार असण्याचं कारण काय, मिश्र धातू असतात. इथं इथं फिरवायची जागा, इथनं फिरवायची. ही फोडलेली ही पकडासाठी असायची. पकडायला याच्यावर काय तर सिंह असणार आहे ते तोडले. ते दुसरं कुठे तर प्राण्यासाठी तोडले ते. आता का अजून दुसरी एक तोफ. ही पण लई भारी तोफ दिसते. ही सगळं शिलालेख आहे ते फारसी भाषेतलं. किती भारी दिसते ना. मला कळत नाही तोफाला एवढे नक्षीदार कसला काय बनवायचे नक्षीदार काय कारण असेल त्यांचं. मगर तोंड दिसते खतरनाक, दात बित. किती नक्षी होईल आहे. इथनं खाली उतरलं ना, ही खाली काय आहे. ही पाण्याची विहीर दिसते वाटते. हीच मोठी आहे पण. पसरायचं का माहित ना आहे काही. इथं सैनिक बसली जागा ही. मग ती पाणी असणार बहुतेक. पाण्याची ही विहीर पाण्यासाठीच आहे. ही दिसते जो भाई.
बरोबर आहे, सैनिकाला बसायची जागा आहे. कसली मोठी विहीर आहे. काय गार वाटतं इथं. बांधकाम त्याचं तसं होतं ते, एकदम गार वाटलं इथं आल्यावर. चला नेक्स्ट लोकेशनला जाऊ. एक सज्जा कोटी आहे. दोन मजली, वरच्या मजल्यावर जायला रस्ता नाही. किल्ला संपत नाही. हिला नवीन नवीन जागा निघाल्या तिकडं. ही इकडे एक नवीन जागा आहे. किल्ला बघायला कोणी येतं का नाही का? मी एकटा चालू आज. ले जपून जावं लागतं रे बाबा. बापरे, लईच खतरनाक ही जागा. अरे बापरे, पिंड ठेवली. अरे लय जबरदस्त आहे रे बाई. इकडं काय काय कळ नाही मला. चौक नका बघू मी काय आलोय तसं. ही लपाई जागा आहे फिक्स. लपाची जागा आहे. जबरदस्त जागा आहे. लय जबरदस्त जागा आहे. लय वाटायची काम आहे थोडी. एकटंच आहे मी, त्याचं मला न वाटलं. कोण आलं पण नाही इकडे. एकटंच होते मागं बसते. ही सगळी पडझड लय झाली इकडे. खरं इकडे लक्ष कोण दिलं नसतं जास्त. अयो इकडे सगळ्या खोल्याच खोल्या. त्या बघत इकडे खोल्या. त्या ही विहीर असणार आहे फिक्स. विहीर कसली खोल विहीर बघ. इथं तोफा आहे ते. ही विदेशी तोफ आहे बघितलं. ही विदेशी तोफ आहे. मला कसं कळलं माहिती आहे का? इथे इंग्लिशमध्ये लिहिलं नाही, याच्यावरून कळले. बाई 1627 लिहिले. खतरनाक आहे. हा मी ही बघाल इकडची पुढची तोफ. तर हे तर मला कळलं इथे एक भुगारी मार्ग आहे. हे काय दिसतं काय? ही डायरेक्ट नांदेडला जाते. नांदेड परभणी बाई. डायरेक्ट किल्ल्यात डायरेक्ट तिकडल्या नवीन किल्ल्यात तिकडे जी किल्ला असेल ना तिकडचा रस्ता आहे. खतरनाक. चला आता आपण वरचं तोफ बघू. कसली मोठी तोफ आहे. लोका ही लय मोठी तोफ आहे. मला वाटलं हळू ही. याच्यावरून देऊन कळते लय मोठी आहे. कसली तुम्हाला आता कळेल. बाई बांगडी तोफ आहे. बांगडी तोफी. बांगडी काय म्हणते ती बघा. ह्याच्यामुळं आई घातली काय जोडच्या जोड आहे बी. बघा ही बांगडी. ही बांगड्याला धरून मग ती उचलायचं.
एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी. खतरनाक आहे बाई. ही कोणी घेऊन गेलं ही एकाला. ही चाकते ही पण चाकते हे ही पण सगळं चाकतेच बनवलं आहे. ही चाकते दिसतं ही लाईन आहे ना चाकतेची लाईन आहे ते. रपक्याच्या रपक्या गेला बाई. आता सगळी माती आहे. ही आहे बांगडी तोफ जबरदस्त आहे. खतरनाक आहे. कसे रपक्याच्या रपके आहे का. इकडं काय लिहिलं काय ते सावधान का लिहिलं. सावधान इमारत पडक्या अवस्थेत आहे सांभाळून जावे. मंदिर आहे तिथं. मंदिर का मस्जिद आहे. वर तर ती टुंब दिसतंय म्हणजे मस्जिदीचा का तर प्रकारे. इकडे जाऊ आपण. ह्या उन्हामुळे का नाही ही व्हिडिओ चांगला घ्याय नाही. सगळं ऊन पड लागले. ही पण विहीर दिसायला लागली. आयुष्यपत कसली भारी विहीर आहे. होय सगळं पाणी बाटल टाकलं त्याने. पलीकडे दाखवतो. इकडे ऊन यायला लागले सगळं. सैनिक तिथे बसते ती. पाण्याची पण व्यवस्था आहे खाली. इथं हौद पाण्याचा हौद आहे. खाली जायसाठी रस्ता वाटतं इथनं. अरे इथनं रस्ता कुठं आहे जायला. ही खालनं रस्ता इथनं. बापरे एवढं खाली जावं लागतं काय. इथनं जायचं म्हण. हेच खतरनाक आहे की. विहिरीत उतरायसाठी ही रस्ता आहे. नका लयच खतरनाक आहे मग विहिरीत जायसाठी. काही असं बरं काही ह्या ठिकाणी असं आलं ना एकदम थंड वाटतं. इथं असल्या पाणी डायरेक्ट पाणी इथंच की. इथनं जाऊ की. पुढं पाणी भरलं का इथनं अगोदर. इथनं उतरायचं इथनं पाणी घ्यायचं. हे रस्ता आहे वाटतं जायला तिकडं. इथं रस्ता आहे. वा 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 काय भारी. लय मस्त आहे राव. काय कसं बांधलं असेल विचार करा. मी इकडून आलोय. काय सीन आहे भारी. इथं पिक्चर शूटिंग व्हायला पाहिजे खरी. इथं ते बुलबुल्यामध्ये पण नाही का एक असंच आहे की उड्या मारता येत ना. गोटी गोटी म्हणते अक्षय कुमार. पाणी एकदम घाण आहे कुठंही. आणि वरचा सीन किती भारी. खतरनाक बांधलेला होई. विषय काय माहिती आहे ह्याचं. ही कुठली एकाच राजाने बांधलेलं नाही. ही प्रत्येक जी राज्य यायचं ना की ह्याच्यामध्ये काय ना काय वाढ करायचं. अगोदर ही चालुक्याचं होतं. नंतर लास्टला निजामाकडे आलं. ही निजामाच्या काळात बांधलेलं आहे. जबरदस्त आहे जबरदस्त. असं वाटलं मीच राज आहे. तुम्हाला सांगितलं मी तोफा बारक्या जी त्यात असल्या चऱ्यामधनं मारायची. तेव्हा ही आहे ती तोफा बारक्या.
दिसतोय होय. ही ह्यानं फिरवायची ही सगळ्या A to Z अशा होत्या तोफा, बारक्या तोफा. सगळ्या तोफा इथे बारक्या बारक्या नाही असे जॉईंट असायचे ते फिरवताना असं फिरवायची इकडं इकडं अशी फिरवायची होती. इथं बसायची आपली पारेकरी. महादरवाजा. तर ही होता भुईकोडांचा राजा परांडा किल्ला. चला आता भेटूया आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.